आज आम्ही खूप खुश आहोत कारण आज आहे आमच्या कानाचं बोरन्हाण. सकाळी लवकर उठले, छानपैकी रांगोळी काढली आणि लगेच मी आणि श्रुती गेलो बोरन्हाणाची तयारी करण्यासाठी. संक्रांतीच्याच दिवशी आम्ही कानाचं बोरन्हाण करणार आहोत कारण पुढचे काही दिवस आम्ही माहेरी जाणार आहोत. सुनील दादा, श्रुती आणि मी आम्ही तिघांनी मिळून छानपैकी बोरन्हाणाची तयारी करून घेतली. सगळे मिळून आम्ही जेव्हा घरीच एखाद्या फंक्शनची तयारी करतो तेव्हा आनंद वेगळाच असतो आणि आम्ही खूप मजेशीर हे सगळं करत असतो. आम्ही केलेलं डेकोरेशन एकदम सिंपल आणि सोबर दिसत होतं. चला तर म्हटलं तसंच रेडी होऊन घेऊया. ही साडी मला पर्सनली खूप आवडली, तर नक्की कमेंट करून सांगा की माझ्यावरती ही साडी कशी दिसत होती. तर कानाला मी हा ब्लॅक कलरचा कुर्ता आणि धोती घालणार होते, जो की त्याच्या काका काकीने आणलेला होता. छानपैकी कानाला हा ड्रेस घातला आणि काका काकीने आणलेलेच त्याला हे दागिने पण घातले. दागिने घातल्यावर कानाचा लुक एकदम परफेक्ट दिसत होता. इतका सुंदर दिसत होता की त्याच्याकडे बघावंसच वाटत होतं. लहान बाळांना लवकर नजर लागते आणि अशा वाईट नजरेपासून वाचवण्यासाठीच हे बोरन्हाणाची पद्धत आपल्याकडे आहे. त्याचबरोबर त्याला आमच्या मोठ्यांचा सगळ्यांचा आशीर्वाद पण भेटणार होता. त्याला मस्त मी माझ्या मांडीवर घेतलं आणि एक एक करून सगळ्यांनी त्याला हळद कुंकू लावून त्याची पूजा केली, औक्षण केलं. गोडूला इतका सुंदर दिसत होता की सगळे त्याच्याकडेच बघत होते. एक एक करून आम्ही सगळ्यांनी त्याच्यासोबत फोटो काढले आणि त्याच्या अंगावरती मुरमुरे चॉकलेट टाकून त्याला आशीर्वाद दिला. हा आमचा बोरन्हाणचा फुल व्लॉग बघण्यासाठी स्वप्नील जाधव व्लॉग्स आणि श्रुती जाधव या दोन्ही चॅनलला जाऊन तुम्ही बघू शकता. त्यानंतर आम्ही कानासोबत खूप सगळे फोटोज काढले. चला तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.